राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांचं खातं आता अखेर बदलण्यात येणार आहे आणि त्यांचं कृषी मंत्री जे खातं आहे ते क्रीडा मंत्री असलेल्या दत्ता भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण की आज घडामोडींना वेग आलेला होता। आज सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झालेली होती। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत विजय घाडगे पाटील आहेत। विजय घाडगेजी, अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलणार असल्याची माहिती समोर येते। या गोष्टीवरती तुम्ही समाधानकारक आहात का? नाही, आमचं त्यांचं काय बांधायला बांध आहे का? समाधानकारक असायचं काय कारण आहे? आमचं एवढंच म्हणणं होतं की कृषी खात्याला हा व्यक्ती चुकीचा तुम्ही दिलेला आहे, असंवेदनशील व्यक्ती आहे, चुकीचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या बाबतीत करतायत, तो निर्णय क्षमतेचा माणूस नाही, त्यांना बदला, काढून टाका, राजीनामा घ्या, जी प्रक्रिया करायची ती करा, परंतु राज्याला एक संवेदनशील कृषी मंत्री द्या, जेणेकरून राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लागला पाहिजे, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, या मुद्द्यावर काम करणारा आम्हाला व्यक्ती पाहिजे, रमी खेळणारा नाही पाहिजे। आता तुम्ही खातं बदलून देताय, तुमचं राजकीय काय गणित आहे ते आम्हाला माहित नाही, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुम्ही त्यांना सांभाळत असाल, परंतु राज्याच्या जनतेमध्ये, राज्याच्या शेतकऱ्यामध्ये एवढा संताप निर्माण तुमच्यामुळे झालेला आहे, असा असंवेदनशील व्यक्ती तुम्ही दिला। आम्ही मुख्यमंत्री पदापेक्षाही जास्त त्या कृषी खात्याला महत्त्व देतो आणि श्रेष्ठ मानतो, जे की आमच्या बापाशी शेतकऱ्यांशी निगडीत असलेलं ते पद आहे, त्यामुळे आमचा संताप होता, वैयक्तिक काय वाद नाही। परंतु ज्या पद्धतीने त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता, रमी ऑनलाईन पत्ते खेळण्याचा जो काही व्हिडिओ, त्याच्यावरती विधिमंडळाची चौकशी समिती देखील स्थापन झाली। एकीकडे आमदार रोहित पवार म्हणतात की ते जवळपास तब्बल 18 ते 22 मिनिटं ऑनलाईन रमी जे काही पत्ते मोबाईलवरती खेळत होते त्याच्या चौकशी अहवालातून समोर आलेला आहे आणि त्यातून वाचवण्याकरता हे सगळं खाते बदल होते। हो, तसंच म्हणावं लागेल ना। 18 ते 22 मिनिटाचा जर चौकशी अहवाल आला असेल विधिमंडळाचा आणि त्याच्यातून वाचवून पुन्हा उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला खीळ पडू नये म्हणून काहीतरी प्रयत्न असू शकतो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणं नाही। तुम्ही काहीही करा त्यांना, मी मागच्या 2 पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितले की तुम्हाला दादा स्वतःचं पद द्यायचं असेल तर द्या त्यांना, असे चुकीचे लोक तुम्हाला सांभाळायला तुम्ही ठरवलंयच, तुम्ही देऊ शकता, पण आम्हाला आमच्या खात्याला, कृषी खात्याला योग्य व्यक्ती द्या, संवेदनशील व्यक्ती द्या। आमच्या बापाला अवमानकारक त्यांनी बोललं नाही पाहिजे, आमच्या बापाचा अपमान नाही केला पाहिजे। परंतु दत्ता भरणे आता यांच्याकडे कृषी खातं जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। दत्ता भरणे हे योग्य व्यक्ती आहेत का मग तुमच्या म्हणण्यानुसार? बघू ना, दत्ता भरणेंचा कार्यकाळ आम्ही बघितलेला नाही, ते कुठल्या मंत्रिपदावर आहेत हेही माहीत नाही, परंतु कृषी खात्यावर कुणीही दिला, पहिलं निवेदन शेतकऱ्यांचं राहील, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव, पीक विमा, कापसाला भाव, या 4-5 मुद्द्यावर आम्ही त्यांना भेटणार आहेत, निवेदन देणार आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काय काम करणार आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आश्वस्त करणार याचं उत्तर आम्ही त्यांच्याकडून घेऊ। परंतु माणिकराव कोकाटे यांना कुठेतरी अभय दिलं गेलेलं आहे का? ज्या पद्धतीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडनं जोर धरू लागलेली होती, सातत्याने रोहित पवार एकीकडे ट्विटवर ट्विट टाकत होते की त्यांनी ऑनलाईन रमी जी आहे, मोबाईलवरती रमी विधिमंडळात खेळलीच आहे, त्याचे ऑडिओचे व्हिडिओ टाकले, त्याच्यानंतर 18 ते 22 मिनिटं ते रमी खेळत होते, परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांना अभय मिळालंय का? नाही, आता विरोधी पक्षाने काय भूमिका घ्यायची तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून आमच्या भावना दुखावल्या, त्यामुळे आम्ही या ठिकाणी कृषी मंत्र्याच्या विरोधात उतरलो। त्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन द्यायला गेल्याच्या नंतर आम्हाला मारहाण होती, मला मारलं, आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडेंना मारलं, माझे उपाध्यक्ष मनोज लंगरला मारलं, शेतकऱ्यांची पोरं मारायची तुम्ही, कशासाठी मारलं? यामुळे संताप झाला, महाराष्ट्रातला शेतकरी खडबडून जागा झाला। याच्या अगोदर तुम्ही ढेकळाचे पंचनामे करू का? शेतकरी माजोरा आहे, 20,000 25,000 तुम्ही कर्ज देता आणि मुलांचे तुम्ही थाटात लग्न करता आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करता, शेतकऱ्यांना भिकारी समजता, ओसाडगावची पाटीलकी, सरकार भिकारी, कुठली पद्धत आहे? अरे मंत्री आहेत का, कोण आहेत तुम्ही? एक संविधानिक पदावर तुम्ही बसलेले आहात, आमचं वैर काय त्या माणिकराव कोकाटेशी नाही, तुम्ही पदावर बसला त्या पदाला न्याय दिला पाहिजे, तुमच्याकडून अवमानकारक आणि अशा चुकीच्या कृत्याची समर्थन महाराष्ट्र कधी करणार नाही आणि आम्ही मुळात शेतकऱ्यांची पोरं म्हणून तर कधीच करणार नाही। उद्या दत्ता भरणे चुकले किंवा अजून कुणी जरी दिला कृषी मंत्री पदावर तरी आम्ही त्याच्या मानगुटीवर बसतो। आता अजित पवार चुकलेत का ज्या पद्धतीने हे खाते बदल होते? ते दादांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता, दादाची दादागिरी दाखवायला पाहिजे होती, ही खाते बदल करून कुठंतरी समाधान कोणाचं करतायत मला माहित नाही,
पक्षांतर्गत काय चाललंय हेही माहीत नाही. आता शेवटी त्यांचा पक्ष आहे. उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या सुद्धा काही गणितं असू शकतात. हे का एक लक्षात घ्या, राजकीय पुढाऱ्यांचा एक पूर्ण स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. निवडणुका जिंकायच्या कुठल्याही परिस्थितीत. मग तुम्हाला दिलेलं आश्वासन पाळत नाही का? तुम्ही पुण्यात भेटला दादांना. एक लक्षात घ्या, आम्ही समाधानी कुठल्या विषयावर आहोत. चुकीचा व्यक्ती बाजूला जातोय. ज्यांनी आमच्या बापाचा अवमान केलाय, आमच्या बापाला हिनवलंय, तो व्यक्ती बाजूला काढण्यात आम्ही यशस्वी झालो आणि हा शेतकऱ्यांच्या पोरांचा विजय आहे. मग त्यांचा राजीनामा झाला नाही हा तुमचा पराजय असं म्हणावं? नाही, अजिबात नाही. राजीनामा होणं किंवा न होणं तो विषय नाही. पदावरून बाजूला जातोय. आमची मागणी काय होती, हा असंवेदनशील व्यक्ती काढा. तर शेवटी राज्यकर्ते आहेत, सत्ता एवढ्या मेजॉरिटीनं सत्ता आलेली आहे, त्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे. धनंजय मुंडे देखील वारंवार मुख्यमंत्र्यांना भेटतात आहेत. धनंजय मुंडे देखील या राज्याचे कृषी मंत्री म्हणून राहिलेले आहेत. अनेक घोटाळ्यांचे आरोप त्यांच्यावरती झालेत. अंजली दमाने यांनी केले, सुरेश धसांनी केले. आता तेच धनंजय मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात पुनरागमन करण्याकरता इच्छुक आहेत. सातत्यानं वारंवार त्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. नाही, ते राजकीय क्षेत्रात आहेत. ते काय कुणाची भेट घ्यायची आणि कुणाला मंत्रिपदाची मागणी करायची त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना किती यश येते हे मला माहीत नाही. आणि राजकीय लोक आणि हे सत्ताधारी जे वरिष्ठ आहेत सगळे, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, यांनी बदनाम लोकांना किती पद स्थान द्यायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. मग माणिकराव कोकाटेंसोबत असलेला वाद आता तुमचा थांबलाय का? आता आमचा वाद मुळात काय होता, आमचा वाद एवढाच होता की चुकीचा व्यक्ती आहे, वारंवार चुकीचे वक्तव्य करतोय, गरळ बघतोय आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत, चुकीचे गोष्टी करतोय आणि सभागृहात रम्मी खेळतोय. कृषी खातं हे खूप महत्वाचं पद आहे, शेतकऱ्यांशी निगडीत पद आहे. तुम्ही सतर्क असलं पाहिजे. किती बांधावर गेले हे नाही, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या किती बांधावर जाऊन चौकशी केल्या, किती शेतकऱ्यांचे अश्रू पुसलेत. 750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तीन महिन्याच्या काळामध्ये. कुठं आहेत कृषी मंत्री? रम्मी खेळतायत, ओसाडगावची पाटीलकी म्हणतायत, मीडिया दिसलं, लोक दिसले, काही बोलायचं. एक शेवटचाच प्रश्न, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ह्या सगळ्यामध्ये अभय आहे का? आणि त्यांनी एक माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी जर पत्ते खेळताना जर दिसलो विधिमंडळाच्या चौकशीमध्ये तर मी राजीनामा देईन म्हणून. हे नक्कीच अभय दिलं गेलंय. कशासाठी दिलंय मला माहित नाही. शेवटी राजकीय काय पुढची आखणी आहे मला माहित नाही, परंतु हे नक्की अभय दिलं गेलंय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विजय घाडगे पाटील होते, जे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत स्वतः. त्यांना लातूरमध्ये मारहाण झालेली होती सूरज चव्हाण यांच्याकडनं. त्यानंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा जो आहे तो पक्षाकडनं घेण्यात आलेला होता, त्यांना पदावरतून हटवण्यात आलेलं होतं. आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल जे आहे ते होणार असल्याची खात्रीला एक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळतात. यावर विजय घाडगे पाटील म्हणतात की कृषी मंत्र्यांना माणिकराव कोकाटेंना अखेर अभय जो आहे तो दिला गेलेला आहे. दादागिरी जी आहे ती आता चालत नाहीये का, असा देखील सवाल जो आहे तो विजय घाडगे पाटील यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.